हाय फ्रेंड्स, मी निलिमा कुलकर्णी. शो टाईममध्ये आपलं खूप खूप स्वागत. आणि आत्ता मी आहे अलिबागच्या या रोमॅन्टिक वातावरणात, जिथे एक रोमॅन्टिक जोडी माझ्यासोबत आहे, उमेश कामत आणि मुक्ता बर्वे. खूप स्वागत आहे तुमचं IBN लोकमतमध्ये. आणि अलिबागच्या या वातावरणात शूट सुरू आहे लग्न पाहावं करून या सिनेमाचं. काय म्हणजे लग्न पाहाच करून असं सांगताय की काय तुम्ही प्रेक्षकांना? काय सांगाल मुक्ता? हां, म्हणजे लग्नाविषयीचा सिनेमा आहे, अर्थातच नावावरनं जेवढं कळतं त्यावरनं. आणि लग्न पाहावं करून आणि त्या अनुषंगाने येणाऱ्या गोष्टी, लग्नाच्या अनुषंगाने मग भविष्य पत्रिका ही बाजू असेल किंवा कम्पॅटिबिलिटी इश्यूज असतील, काही असेल त्याविषयी काही बोलण्याचा प्रयत्न केला आहे आमच्या लेखक दिग्दर्शकांनी. आणि रोमॅन्टिक आणि युथफुल फिल्म आहे आणि उमेशबरोबर पेअरिंग आहे माझं, त्यामुळे आम्ही मजा करतोय. कारण अलिबागमध्ये आम्ही खास कारणासाठी आलोय, ते उमेश सांगेलच काय आहे ते. काय कारण आहे उमेश? रोमॅन्टिक व्हायला आलो आहे ऑफकोर्स. अशा रोमॅन्टिक जागी आम्हाला हे लोकेशन माहीत नव्हतं. इथे आल्यानंतर खरंच आम्ही आपसुकच रोमॅन्टिक झालो. आणि पडद्यावर हे लोकेशन पाहून, आम्हाला एकत्र पाहून तुम्ही रोमॅन्टिक व्हाल याची थोडी खात्री पटली आहे. आता एक छानसं गाणं आम्ही इथे शूट करणार आहोत. इथे म्हणजे एक छान लोकेशन आहे इकडनं थोड्या काही अंतरावरती. आणि खरंच खूप मजा येते हा सिनेमा करताना. झालं आमचं संपत आलं आहे आता, शेवटचं थोडंसं काम राहिलं आहे, एक गाणं आणि एक सीन. पण मुक्ताबरोबर काम करताना खूप मजा आली. खूप इच्छा होती मुक्तासोबत काम करायची. आवडती अभिनेत्री आहे माझ्या ती, आणि तिच्यासोबत मोठा पडदा शेअर करायला मिळणं, आय एम ब्लेस्ड. सो आणि इतकी छान स्क्रिप्ट आहे क्षितिज आणि समीर यांनी लिहिलेली, की जेव्हा स्क्रिप्ट वाचली तेव्हाच मला खूप आवडली होती. जे डायलॉग्स त्यांनी लिहिली आहेत त्याच्या स्टाईलने एक छान अशी गमतीशीर अशी हलकी फुलकी वाक्ये त्यांनी छान लिहिलेली आहेत. आणि त्याचबरोबर खूप छान विषय हाताळलेला आहे. नक्कीच हा असं काही प्रत्येकजण म्हणतं की आमचा वेगळा सिनेमा आहे, पण असं वेगळं नाही, पण नक्कीच काहीतरी छान सुखावं असं पाहायला मिळेल, जे सगळ्या ग्रुपमधल्या लोकांना पाहायला आवडेल. जे मनाने तरुण असतील त्यांनासुद्धा, मग वय काहीही असो, आणि जे रोमॅन्टिक असतील, जे माझ्या मते सगळेच असतात, कोणाला रोमॅन्टिक व्हायला आवडत नाही, अशी एक गोड छान सगळ्यांना पाहता येणारी अशी ही फिल्म होते. आम्ही ती खूप एन्जॉय करतो आहोत. ॲज अन ॲक्टरसुद्धा खूप मजा आली ही फिल्म करताना. रोमॅन्टिक फिल्म्स मला आवडतातच, पाहायलाही आवडतात आणि करायलाही आवडतात. आणि ही माझी आय थिंक आत्तापर्यंत शूटिंग केल्यावर मी सांगू शकतो वन ऑफ द फेवरेट फिल्म शूटिंग करताना आलेली आहे. आता अजून पुढचे प्रक्रिया झाल्यानंतर ती माझ्या मते पडद्यावर आल्यानंतर माझी फेवरेट फिल्म होईल याची मला कुठेतरी खात्री वाटते. नक्कीच. आता बॅक टू मुक्ता. तुझे भूमिका म्हणजे नेहमीच आम्हाला काहीतरी अरे आताही काहीतरी सॉलिड करणार असं नेहमीच वाटत आलेलं आहे, पण इथे तुझा एकदम एक वेगळा रिफ्रेशिंग लुक वाटतोय. लुकवर तुझ्या खूप छान मेहनत घेतलेली आहे असं दिसतंय, आणि अर्थात एक वेगळी शेड तुझी पाहायला मिळणार आहे. तू या शेडविषयी काय सांगशील? खरंच वेगळ्या प्रकारे विचार केला आहे माझ्या लुकविषयी. मलाच मी सरप्राईज करते बरेचदा. फोटोज बघतोय आम्ही, काही शेअर करतोय, प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया मिळत आहेत, त्यावरनं असं लक्षात येते की लोकांना पण आवडतंय मला या लुकमध्ये बघायला. आणि रोमॅन्टिक सिनेमा आहे पुन्हा, जे मलाही स्वतःला परफॉर्म करायला आवडतं. रोमांस आपल्या आयुष्यात असतोच प्रत्येकाच्या, आणि मराठी प्रेक्षक जे सतत मागत असतात तो म्हणजे चांगला कंटेंट, की चांगल्या विषयावर विचार करून लिहिलेली फिल्म आहे. युथफुल असली तरी उथळ नाही आहे. त्यामुळे एक चांगला कंटेंट असलेली, जे मी सतत काम शोधताना शोधते की काहीतरी कंटेंट लागतो मला काम करायला, तर तसा चांगला कंटेंट असलेली एक उमदा देखणा हिरो बरोबर असलेली. हा उमदा देखणा हिरो, एका लग्नाची दुसरी गोष्ट या मालिकेत तुझ्या बरोबर होता थोडा वेळ का होईना होता. त्यानंतर आम्ही तुमची पेअर पहिल्यांदा याच्यातच पाहत आहोत. तर ॲज अ पेअर तुम्ही किती कम्पॅटेबल आहात? नाही, आम्हाला जामच मजा येते. आम्ही फार पूर्वी, म्हणजे मला वाटतं 10-12 वर्षापूर्वी एकदा काम केलं होतं एका हिंदी एकांकिकेमध्ये. त्यानंतर उमेश आणि मी आय गेस पहिल्यांदाच काम करतो एकत्र. आम्ही नेहमीच एकमेकांचे चाहते होतो, म्हणजे कामाचे, एकमेकांच्या अप्रिशिएट करायचो एकमेकांना लांबनं. पण एका लग्नाची दुसरी गोष्ट नंतर बाहेरनं लोकांना वाटू लागले की अरे ही पेअर आम्हाला बघायची, आणि जी फॉर्च्युनेटली दुसऱ्या कोणीतरी विचार केल्यामुळे आम्ही ते करू शकतोय आत्ता एकमेकांबरोबर काम, आणि आम्ही मजा करतोय. कारण ॲक्टर म्हणून जे एक
गिव्ह अँड टेक लागतं ते प्रचंड आहे आमच्या दोघांमध्ये. बरेचदा असं उमेश पण नेहमी सांगतो की एक सीन वाचल्यानंतर असा व्हायला हवा असं दोघांनाही सेम पद्धतीने वाटत असतं आणि जे खूप महत्त्वाचं असतं. आणि समोरच्या ॲक्टरच्या ॲक्शनला रिॲक्शन द्यायची असते, रिस्पेक्ट करायचा असतो, हे सगळं आमच्या बाबतीत अपसूक घडतं. त्यामुळे वी थरली एन्जॉयड. खूप गुणी कलाकार आहात तुम्ही दोघंही. उमेश, तू काय सांगशील मुक्ताबरोबर काम करणं नेहमीच किती एन्जॉय करतोस? हो, म्हणजे नेहमीच मी मुक्ता म्हणाली तसं आम्ही एक 10-12 वर्षांपूर्वी एकांकी गेलो तेव्हा आम्ही खरंच, मला आता आठवतंय मी ते की किती आम्ही तेव्हा रॉ होतो खरं सांगायचं तर. कशी झाली होती. आणि त्यानंतर मधल्या काळात तसं काम नव्हतं केलं. तू विसरलीस अजून एक काम केलंय, आभाळ माया या मालिकेत आपण. बहिणीचा रोल केलाय नाट्या त्यामध्ये. करेक्ट. सो असं एक छोटंसं काम केलं होतं. त्यानंतर एका लग्नाची दुसरी गोष्टमध्ये केलं होतं. तिथे खरंच एक मला सांगण्यात आलं होतं छोटं 1 महिन्यापुरतंच ते कॅरेक्टर आहे म्हणून मी ते केलं होतं. पण तिथे मला फार मजा आली मुक्ताबरोबर काम करताना, की काही म्हणजे चांगले आर्टिस्ट असतात किंवा हे, पण आपल्याशी क्लिक होणं, आपल्याशी ते मॅच होणं खूप गरजेचं असतं. कधी ते काही कारणास्तव होत नाही. पण सुदैवाने ते तेव्हाही झालं. तेव्हा फार कमी काळ आम्ही एकत्र होतो आणि तेव्हा आम्ही म्हटलं होतं की आपण करू परत लवकरच एकत्र काम. आणि सुदैवाने अजयनी आम्हाला दोघांना ही फिल्म विचारली. जेव्हा पहिल्यांदा सांगितलं की मुक्ता आणि तू आहे तेव्हा मी पण एक्साईट झालो होतो की अरे वा, मस्त छान काम होणार याची कुठेतरी गॅरंटी होती. स्क्रिप्ट छान होतं त्यामुळे त्याबद्दल आम्ही निशंक होतो. पण काम करताना मजा करणं खूप गरजेचं असतं, मजा येणं खूप गरजेचं असतं. फिल्म होतच राहते, अनेक फिल्म्स होतात, पण ॲक्टर म्हणून जे एक सॅटिस्फाय करणारी गोष्ट असते की काहीतरी आपण शोधत असतो, काहीतरी मजा घेत असतो आणि जवळचा को आर्टिस्ट आपल्याच लाईनवर विचार करणारा असेल, तेवढीच मजा करणारा असेल, 2वर 4 गोष्टी देणारा असेल तर खूप मजा येते. आणि ती मजा मला आली या सिनेमात. लग्न पाहावं करून तर हे काय, कारण तुझं लग्न झालेलं आहे, तर काय आधीच्या आठवणी येत आहेत का काय म्हणजे? नाही, आमचं लग्नसुद्धा पत्रिका न पाहता झालं होतं. आणि माझ्या मते या सिनेमातनं अशा काही गोष्टी सांगितल्या जात आहेत की पत्रिका आहेत महत्त्वाच्या, मी सगळं नाही समजत, पण त्याच्याबरोबर कम्पॅटेबिलिटी, एकमेकांबद्दलचा विश्वास, प्रेम, हे सुद्धा महत्त्व. या दोन्ही बाजू एक छान पद्धतीने मांडलेल्या आहेत. सो माझ्या मते चांगला मेसेज या सिनेमातनं नक्कीच जाईल आणि छान फिल्म समोर येईल. मी जसं काय म्हणतात लग्न केल्यानंतर आनंदी आहे, तसं माझ्या मते त्याच्या आधी आनंदी होतो. तसंच प्रेक्षक हा सिनेमा पाहिल्यानंतर छान आनंद घेऊन जातील. शेवटी एकमेकांशी जुळून घेणं हाच खूप मोठा संदेश असेल. मुक्ता, काय सांगशील या सिनेमातनं एक असा यंग जनरेशनला काय सांगू पाहताय तुम्ही? ॲक्च्युली हे लग्न पाहावं करू नये आणि लग्न करावं पाहू नये असं दोन्ही आहे. हे शब्द इकडचा इकडे केला की जे अर्थ बदलतात, जे मराठी प्रेक्षकांना कळलेच असतील की लग्न करावं पाहून, बघून सवरून लग्न करू असं आपण जे बोलीभाषेत म्हणतो, तसंच की त्याच्याविषयी बोलणार. आता मी सगळं सांगितलं, तू माझ्या बोलण्याच्या नादात इतकं गुंगून टाकलंस की मी हळूहळू सिनेमाची गोष्ट सांगायला लागेल. तसं मी करणार नाही, कारण थिएटरमध्ये सिनेमा येईपर्यंत प्रेक्षकांची उत्सुकता राहिली पाहिजे. पण आपल्या जवळचा जिव्हाळ्याचा विषय आहे, कारण लग्न, प्रेम, आयुष्यातली जवळची माणसं हे सगळ्यांना आवडणारे विषय आहेत आणि आपल्या घरातले वाटतात, आपल्या शेजारचे वाटतात, जवळचे वाटतात. त्यामुळे या विषयाशी नक्की प्रेक्षक कनेक्ट करतील असं मला वाटतं. खूप धन्यवाद तुम्हाला आणि खूप छान मनमोकळेपणा तुम्ही आमच्याशी हे शेअर केलं आणि त्याबद्दल धन्यवाद. आणि लग्न पाहावं करूनसाठी खूप खूप शुभेच्छा. सिद्धार्थ चांदेकर आणि तेजश्री प्रधान यंगिस्तानची ही लाडकी जोडी लग्न पाहावं करून या सिनेमातून पुन्हा एकदा भेटीला येते. तर आपण त्यांच्याशीच गप्पा मारूया. तेजश्री आणि सिद्धार्थ, तुमचं स्वागत आहे IBN लोकमतमध्ये. तुम्ही दोघंही झेंडामध्ये आम्हाला दिसलात, खूप भरभरून प्रेम दिलं प्रेक्षकांनी आणि आता पुन्हा आमच्या समोर येत आहे. खूप छान वाटतंय. तेजश्री, काय सांगशील तुमच्या या केमिस्ट्रीबद्दल? आधी काय सांगशील? सिद्ध्याबरोबर काम करायला खूप मजा येते. बेसिकली आपलं एक ट्युनिंग जुळलं ना, म्हणजे कशा प्रकारे आपण विचार करतो हे जर का एकमेकांचं करेक्ट माहिती असेल तर मला वाटतं गिव्ह अँड टेक चांगलं होऊ शकतं. ॲक्शन रिॲक्शन चांगल्या मिळतात. आणि बाकी केमिस्ट्री म्हणजे आम्ही खूप क्यूट ऑन स्क्रीन असतो, पण अदरवाईज सिद्ध्या खूप खोड काढतो माझी आणि खूप त्रास देत असतो मला, पण मजा येते. सिद्धार्थ, म्हणजे ती
सगळंच खोटं बोलली असं काही नाही आहे. बरंच तिचं म्हणणं खरं आहे. फक्त क्यूट असतो वगैरे ते एकदम खरं आहे. पण मी म्हणजे खोड्या काढतो हे मला फार चुकीचं वाटतं. मला हे असे आरोप वाटतात जे उगाच केले जातात माझ्यावर. तसं मी खूप गुणी आणि खूप शांत मुलगा आहे. अख्ख्या सेटवरती माझ्या इतका शांत मुलगा कोणी नाही. पण अपार्ट फ्रॉम दॅट एक खूप मजा येते तेजूबरोबर काम करताना सुद्धा. कारण आम्ही झेंडामध्ये सुद्धा आम्ही जाम धमाल करायचो. नंबर एक म्हणजे आम्ही सीन बाबतीत बोलत असताना किंवा सीनचं डिस्कशन करण्याआधी एक आमचं मेंटल डिटॉक्सिकेशन आम्हीच केलेलं असतं. म्हणजे पाटीकोरी आम्हीच केलेली असते की आता आधीचा सीन संपलाय, आधीचा जर एक इंटेन्स सीन झाला असेल, खूप महत्त्वाचा खूप सिरियस सीन झाला असेल आणि त्याच्या पुढचा सीन जर लगेच एक खूप असा थोडा कॉमेडी सीन असेल, थोडा हसरा सीन असेल, तर त्याचा आम्ही जाम मजा करतो. त्यातून ही खूप डेल्या वाटते. हिच्या इतकं फंबल मला तरी नाही वाटत अख्ख्या जगात कुणी होत असेल. तर हिचे फंबल्स आम्ही साधारणपणे सगळ्या सेटपर्यंत पोहोचवतो, ब्रॉडकास्ट करतो, टेलिकास्ट एक मिनिट करतो. अशाच पद्धतीने तो तुला छळतो असं दिसतंय. हा म्हणजे काय आहे ना, मी फंबल पोचवत नाही म्हणून, अदरवाईज सिद्ध्याही तेच करत असतो. बट अपार्ट फ्रॉम दॅट ॲक्शन आणि कट याच्यामध्ये फंबल्स म्हणा किंवा आमच्या चुका म्हणा, काही म्हणा, आम्ही एकमेकांना खूप छान सावरून घेतो. आणि जेव्हा आम्ही सीनचा विचार करतो तेव्हा जोक्स अपार्ट आम्ही खूप सिन्सिअरली, म्हणजे एखादी गोष्ट मला नाही कळली तर मी अगदी सिद्ध्या इज द वन ज्याला मी अगदी विचारू शकते. आणि मला काही नाही वाटत त्याच्यात की सीन एक्सप्लेन करताना मला सिद्ध्याकडून खूप चांगल्या टिप्स मिळतात बरेचदा. मे बी त्याला कदाचित माझ्या कामाची पद्धतही माहिती आहे, माझे लिमिटेशन्सही माहिती आहेत आणि बऱ्यापैकी तो आर्टिस्ट म्हणून मला ओळखतो. त्यामुळे तो करेक्ट मला काय छान करता येईल अशा काही सजेशन्स मला खूप चांगल्या आहेत. म्हणजे तुमची ही मैत्रीच ऑनस्क्रीन वर्क होते असं आपण म्हणायला हरकत नाही. झेंडामध्ये तुमचा रोमांस आम्ही पाहिला. आता रोमांस तर आहेच आणि त्यानंतर लग्न होणार आहे आणि लग्नानंतरचंही आम्हाला पाहायला मिळणार आहे. तर तुझ्या भूमिकेबद्दल काय सांग? माझी भूमिका ही आजच्या काळातल्या प्रत्येक मुलीला रिप्रेझेंट करते बेसिकली. कारण मला वाटतं आजची प्रत्येक मुलगी ही इंडिपेंडेंट आहे आणि तिला कदाचित आनंदी माडगुळकर म्हणजे माझ्या ह्या फिल्ममधल्या कॅरेक्टरचं नाव आहे. तर आनंदीला जसं स्वतःचं लग्न ही कन्सेप्ट आई किंवा तिचे घरचे ह्या सगळ्यांनी इंटरफिअर न करता आपण स्वतःसाठी एक डिसिजन घ्यावा. आईबाबांनी त्यात असावं, सगळ्या घरातल्यांनी असावं, पण हा डिसिजन आहे जो पहिला घ्यायचा आहे, पहिली स्टेप ती मी स्वतः घ्यावी. मी स्वतः जाऊन त्या मुलाला भेटावं. आणि जर माझ्या आयुष्याची गोष्ट आहे तर ती सगळ्यांमध्ये डिस्कस ना करता मी स्वतः काहीतरी पुढाकार घ्यावा. आय एम अ इंडिपेंडेंट वुमन. त्यामुळे असं तिचं एक कॅरेक्टर आहे. तेजश्री, याच्या फिल्मी रोमॅन्सबद्दल काहीतरी? राहुल कुलकर्णीचं जे कॅरेक्टर सांगितलं ना त्याच्यापेक्षा आनंदी ही कम्प्लीट वेगळी आहे, कम्प्लीट कॉन्ट्रास्ट आहे. म्हणजे तिला सतत असं वाटत असतं की अरे असं नको फिल्मी राहूस तू. तिला त्याच्या या फिल्मी असण्याचीच प्रॉब्लेम आहे बेसिकली. आणि आपण म्हणतो की दोन माणसं, दोन जोडीदार जे एकत्र येतात ते कधीही एकमेकांसारखे नसावेत. तर ते एकमेकांसारखे नसताना रादर कुठल्याही गोष्टीला नाण्याच्या दोन बाजू असतात तसंच असतं. तर ह्या सगळ्यातूनही आपण एक चांगला मार्ग काढला पाहिजे. डेफिनेटली हॅपी एंडिंग असतंच फिल्मला म्हटल्यानंतर आमच्या ह्या स्वभावामधला वेगळेपणा सांभाळून आम्ही कसे सर्वाईव्ह होतोय ही आमची स्टोरी आहे. आणि अशीच आहे आनंदी कम्प्लीट वेगळी आणि राहुल कम्प्लीट वेगळा. अलिबागच्या हिरव्यागार वातावरणात लग्न पाहावं करून या सिनेमाचं शूटिंग सुरू आहे आणि आत्ता आपण ऑन सेट भेटणार आहोत दिग्दर्शक अजय नाईक यांना. अजय, खूप स्वागत आहे तुमचं. पहिलं दिग्दर्शन आहे सतरंगी रे मध्ये निर्मिती आणि त्यानंतर आता पहिलं दिग्दर्शन लग्न पाहावं करून या सिनेमाचं. या पहिल्या पावलाबद्दल काय सांगाल? मजा येते. ॲक्च्युली सतरंगिरीची निर्मिती करतानाच हा विचार मनात होता की कुठेतरी आपण दिग्दर्शन करावं. त्यामुळे तो चित्रपटाची निर्मिती करत असतानाच मी खूप काही शिकत होतो सेट्सवरती. सगळ्या गोष्टीत बारीकसारीक गोष्टीमध्ये इन्वॉल्ड होतो. आणि मुळात सतरंगिरीची कथा आणि या चित्रपटाची कथा पण माझीच असल्यामुळे तो एक की काय आपल्याला मांडायचं आहे स्क्रीनवरती
ही एक टार्गेट तुमचं नेहमी तरुण ऑडियन्स असतो किंवा तरुण पिढीचं वेगवेगळं रूप तुम्ही समोर दाखवता. लग्न पाहावं करून मध्ये तरुणांना काय संदेश देणार आहात? बेसिकली तेच की आज अवतीभोवती आपण बघतो की लग्न आज पूर्वीच्या पेक्षा खूप वेगळ्या पद्धतीने केली जातात. म्हणजे इन टर्म्स ऑफ आज असं दिवस आलेत की लग्नाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला पाहिजे. कारण आज जे खूप हेक्टिक लाईफ झालं आहे की एकमेकांसाठी वेळ खूप कमी मिळतो. त्यामुळे कम्पॅटिबिलिटी हा मुद्दा फार महत्त्वाचा आहे. त्याच्यामध्ये नुसतेच असं तुम्ही पत्रिका बघून जुळलं म्हणून लग्न करा, ह्याच्यापेक्षा ह्याच्या पलीकडे जाऊन सुद्धा तुमचं काय करिअर आहे, मग तुमचं आयुष्याकडे बघण्याचा आउटलुक काय आहे, ह्या सगळ्या गोष्टी पण तितक्याच महत्त्वाच्या आहेत. कारण आजकाल बघतो मी माझ्या आजूबाजूला बघतो की लग्न टिकवणं फार अवघड झालं आहे आजकाल. तर या चित्रपटाच्या माध्यमातून मी की आज लग्न कसं टिकवलं पाहिजे हे याच्यावरती मी भाष्य करतोय. फिल्मच्या कास्ट विषयी थोडं. कास्ट आय एम लकी. म्हणजे पहिल्या चित्रपटात एवढी आउटस्टँडिंग कास्ट मिळाली. उमेश कामत, मुक्ता बर्वे, नंतर सिद्धार्थ चांदेकर, तेजश्री प्रधान, स्वाती चिटणीस, जयंत सावरकर, असे सगळे एक दिग्गज सगळे एकत्र आलेत आणि मजा येते. कारण सगळ्यांनाच इतकं एकत्र आल्यानंतर मजा आली फिल्म करताना आणि वी आर ऑल एन्जॉईंग. तरुणाईचा हा म्हणजे अगदी जवळचा विषय तुम्ही घेऊन येताय त्याबद्दल विश यू ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्स अलॉट. तेव्हा तरुणाईचा जवळचा विषय अर्थात लग्न घेऊन अजय नाईक समोर येत आहेत लग्न पाहावं करून या सिनेमासह. शो टाईममध्ये आज इथेच थांबूया. पाहत रहा फक्त IBN लोकमत.